कुशीतून एक हिरा चमकला, एक हिरा चमकला, भगव्याच्या चंदनाचा शिवनेरी प्रकटला, शिवनेरी प्रकटला. हातात घेऊन तलवार, हातात घेऊन तलवार, शत्रूवर गरजला, शत्रूवर गरजला. महाराष्ट्रात एक राजा होऊन गेला, एक राजा होऊन गेला. सर्वांना माझे नमस्कार. माझे नाव कल्पना पुरे आहे. आज मी तुम्हाला एक अशा महान व्यक्तीबद्दल बोलणार आहे, त्याला तुम्हाला नव्हे, मला नव्हे, संपूर्ण देशाला व जगाला अभिमानाचा आहे. तो राजा म्हणजे शिवछत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण? 36 हत्तींचे वाहणारे, त्रस्त मुघलांना करणारे, परत न फिरणारे, तिन्ही जग जाणारे, शिस्तप्रिय वाणींचा तेज, जिजाऊंचे पुत्र, महाराष्ट्राची शान, हार न मानणारे, राज्याचे हितचिंतक, जनतेचा राजा असे आमचे छत्रपती शिवाजी महाराज. आज 19 फेब्रुवारी 1630 रोजी सोन्याचा दिवस उगवला, सोन्याचा दिवस उगवला. या मंगळदिनी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर एका युगपुरुषाचा जन्म झाला, एका युगपुरुषाचा जन्म झाला. तो युगपुरुष म्हणजे श्रीमंत योगी, जनतेचा राजा, लोक कल्याणाचा राजा, रयतेचा राजा, शिवछत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराज ज्या माती जन्मलो तिचा रंग सावला, तिचा रंग सावला. सह्याद्री असो हिमालय, मी छातीत ठोकून सांगते, मी शिवरायांचा मावळ. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलाचे नाव शहाजीराजे भोसले व आईचे नाव जिजाबाई असे होते. ते लहानपणापासून अत्यंत हुशार व कुशाग्र बुद्धीचे होते. माता जिजाऊकडून त्यांना उत्तम संस्कार मिळाले. वडील शहाजीराजेकडून त्यांना शौर्याचा वारसा लाभला. त्याने बालवयात अनेक युद्ध केले, घोड्यावर बसणे, कुस्ती खेळणे, दातपट्ट्यात फिरवणे, तलवार चालवणे असे अनेक युद्ध केले. अंधार झाली की रात्र म्हणतो, अंधार झाली की रात्र म्हणतो, तांदूळ शिजला की भात म्हणतो, तांदूळ शिजला की भात म्हणतो. आणि या महाराष्ट्रात राहून त्याला छत्रपती शिवाजी महाराज माहित नाही. त्याला औरंग्याची औलाद म्हणतात, त्याला औरंग्याची औलाद. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 15 वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात मावळसोबत जाऊन गुलामगिरी नष्ट करून स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली. स्वराज्य निर्मिती करणार ही खूप अवघड गोष्ट होती, कारण त्या काही सर्वत्र गुलामगिरी होत्या, सर्वत्र गुलामगिरी होती. समोर बलांड सरदार होते, समोर बलांड सरदार होते. अशा स्थितीत माझ्या राज्याने जीवाला जीव देणारे मावळे निर्माण केले. बाजी प्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, मुरारबाजी देशपांडे अशा अनेक मावळ्यांना निर्माण केले. मावळ्यांच्या जातीने अफजल खानाचा कोचा पाडला, शाहिस्तेखानाची बोटी छाडली, सिद्धी जवाहराला वेढा दिला, आग्र्याच्या कैदीतून सुटका, अशा अनेक पराभव केला, अशा अनेक पराभव केला. माझ्या राजाने अनेक गड जिंकले, अनेक गड जिंकले. तोरणा गड जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. जिंजिरा, पन्हाळ, पुरंदर असे अनेक गड जिंकले. माता जिजाऊंनी पाहिलेले स्वराज्याचे स्वप्न त्यांनी सत्यात उतरवले, सत्यात उतरवले. अजून 1674 रोजी छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक झाला, राज्याभिषेक. 350 वर्ष गुलामगिरी राहावं लागलं, 350 वर्ष गुलामगिरी राहावं लागलं. अन्यायाला ग्रासलेल्या शासनकर्त्या त्यांच्या या गोरगरीब जनतेला लोक कल्याण न्यायप्रिय म्हणून दिले, न्यायप्रिय म्हणून दिले. छत्रपती शिवाजी महाराज फक्त अष्टपैलू राजे नव्हते, तर ते सर्व धर्म लोक आपले प्रजा मानायचे, पर्यावरणावर प्रेम असायचे, साधू संतांचा आदर व सन्मान करायचे. छत्रपती शिवाजी महाराज फक्त राजे नव्हते, तर ते स्वातंत्र्य निर्मिती करणारे, सुसंस्कृतचे साजिने निर्माण करणारे एक शिल्पकार होते, एक शिल्पकार होते. प्रत्येक मराठी माणसाला छत्रपती शिवाजी महाराज म्हणून अभिमानाचा. अंधाराला घाबरत नाही, आवाज जाता कोणापुढे वागत नाही. मराठी जाता मी जाता एवढेच म्हणेन की मी जाता एवढेच म्हणेन. जो 65 किलो की तलवार चलाता है उसका नाम यसाजी, जो 2000 सैनिकों से अकेला लड़ता उसका नाम बाजी, जो 8 घंटे में घोड़ा दिल्ली से पुणे तक लगाता है उसका नाम संताजी, जो मुगलों के छावनी में घुसकर मुगलों को ही जासूसी करता है उसका नाम बहीर जी, जो अफजल खान का सिर काट के लाता है उसका नाम संभाजी काऊजी, जो सैयद बंडा का हाथ ऊपर ही उड़ा देता है उसका नाम जीवाजी, जो सबको लेकर एक स्वराज्य निर्माण करता है उसका नाम छत्रपती शिवाजी. बोले छत्रपती शिवाजी महाराज की जय जय. जय शिवराय. माझ्या भाषणाचा